नमस्कार। आज आषाढी एकादशी आहे, त्या निमित्तानं पंढरपुरातलं वातावरण आपण अनुभवणार आहोत। मात्र त्याबरोबरच काही महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा बघणार आहोत। सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने करूयात। ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठं यश आलेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आणि देशातील अनेक परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला अखेर बिहारमधून अटक झालेली आहे। सगळ्यात मोठी बातमी आहे, टीईटी पेपर फुटी प्रकरणातला मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आलेली आहे। त्याला पुणे विमानतळावर आणण्यात आलं आणि तिथून त्याला पुण्यामध्ये नेण्यात येणार आहे अशी माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे। टीईटी पेपर फुटीचं प्रकरण सुद्धा गाजलेलं होतं। त्यातलाच बिजेंद्र कुमार गुप्ता मुख्य आरोपी ज्याला बिहारमधून अटक करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना आपण अधिक विचारणार आहोत। अजित, काय अधिक माहिती आहे? मोठी उपलब्धी आहे ही की टीईटी पेपर फुटीतला मुख्य आरोपी ताब्यात आलेला आहे? सुवर्ण, एकीकडे जंतर मंतर येथे गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे। पेपर फुटी प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना अटक करा, अर्थात त्याही प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, पण अजूनही मुख्य आरोपी त्या प्रकरणातील अटकेपासून बाहेर आहेत। पण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये घेतली गेली होती आणि याचे पेपर जे आहेत ते पेपर छापण्याकरता बिहारला दिले गेले होते। तिथून ते पेपर लीक झाले होते आणि यामुळे हजारो जे शिक्षक आहेत त्यांचे स्वप्न जे आहेत ती भंग झाली होती। ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती। या पार्श्वभूमीवरती यातील जे मुख्य आरोपी आहेत यांचा मागोवा जे आहे भिवंडी पोलीस, विशेष करून पवन बनसोडे हे जे पोलीस उपायुक्त आहेत यांनी एक विशेष टीम करून या बिजेंद्र कुमार जो आहे, जो जवळपास देशातील 20 पेक्षा जास्त राज्यातील पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये फरार आरोपी आहे। कारण का याने आतापर्यंत अनेक अशा टीईटी सारख्या मोठमोठ्या ज्या परीक्षा आहेत त्यांचे पेपर लीक केलेले आहेत आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य जे आहे किंवा शिक्षण जे आहे ते धोक्यामध्ये आणलेलं आहे। या विजेंद्र कुमार आणि इंद्रजित सिन्हा हे दोन मुख्य आरोपी होते। यांनी नेटवर्क उभं केलं होतं प्रत्येक राज्यामध्ये पेपर कसे फोडायचे, कुठे पेपर प्रिंट केले जातात, तिथून कसे पेपर बाहेर येतील आणि कसे विकले जातील, पैशांकरता सगळा खेळ हा खेळला गेला होता आणि यातूनच विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळलं जात होतं। त्यामुळे भिवंडी पोलिसांचं, ठाणे पोलिसांचं यामध्ये अभिनंदन केलं पाहिजे की जो आरोपी गेले अनेक वर्ष फरार होता, ज्याला 20 राज्यातील पोलीस शोधत होते, त्या आरोपीला भिवंडी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि यामुळे अनेक पेपर लीक प्रकरणातील महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या लीक्स आहेत त्या समोर येतील। असंही समजतंय की हा जो बिजेंद्र कुमार आहे याचे नीट पेपर लीक प्रकरणामध्ये देखील काही धागेदोरे आहेत, तर ते देखील या तपासातून पुढे येण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुढचा तपास सुरू आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अजित।